तर मला फायनली जे पाहिजे होते ते भेटलं। थांबा थांबा सांगते काय पाहिजे होतं आणि काय भेटलं, म्हणजे जे पाहिजे होतं तेच भेटलं। तर इकडं आम्ही शिव आणि मी कॉफी घेतली आणि आम्ही चाललो होतो बीडला। तर कशासाठी काय ते समजणारच आहे तुम्हाला। पण आमच्या चव्हाण साहेबाचा एवढा घाणा की आमची गाडी झाली पंक्चर। तर मग पंक्चर काढलं, नंतर पेट्रोल संपलं, नंतर पेट्रोल टाकलं, नंतर आमच्यातलं जे असतं ते संपलं, म्हणजे भूक लागली। त्याच्यानंतर आम्ही नाश्त्याला थांबलो कारण घरी काहीच खाल्लेलं नव्हतं, कॉफी घेतली होती तरी। नंतर शिवने गेल्या गेल्या ते जे बॉक्स दिसला कॅडबरीचा समोर त्याच्या हाताला, याने एवढ्याच डिस्टन्सवर होता, गेल्याच त्याने झडप मारली आणि घेऊन आला। त्याच्यानंतर त्याला फोडून दिलं। नंतर आम्ही मस्तपैकी नाश्ता केला म्हणजेच खाल्ला आणि आम्ही परत आवरून बिवरून निघालो बीडच्या दिशेने। आणि आपण मधल्या रस्त्याने चाललो होतो। वाटामध्ये ना आम्हाला तिघाला गाडीवर जागाच पुरणं गेली, तर मग वाटामध्ये एका जागेवर थांबलो, नंतर गाडीवर बसलो आणि परत आणखीन त्याच वाट्याला एक रसाचं दुकान होतं, तर तिथं थांबलो। तिथं इकडं शिवचा धोका खेळायला सुरू होता। नंतर तिथून निघलो आणि गेलो हॉस्पिटलला, शिवांशला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो। तर त्यात म्हणजे दुखत नाही आहे काही, फक्त ना त्याच्या गालावरती ना असं थोडं उरलं होतं आणि ते म्हणजे राहत नव्हतं बॉडी लोशन वगैरे लावून, म्हणून म्हटलं चेहऱ्यावरती तर दाखवून घ्यावं। तर ते म्हटले की ड्रायनेसमुळं झाले, मातीत वगैरे खेळल्यामुळं। नंतर आम्ही गेलो जे माझं जिथं जायचं होतं तिथं, तर भाजी मंडईमध्ये मंजरीकर सराफ यांच्या दुकानामध्ये। हे बघू शकता मी इथं मंगळसूत्र बनवायला टाकलं होतं, तर फायनली माझं आलं आहे। म्हणजे तो मधला स्टोन आहे का तो जरा मला मोठा वाटतोय, बट ठीक आहे, थोड्या दिवस यूज करता येईल आणि त्याच्यानंतर बघूया। नंतर आता बनवलं आहे तर म्हटलं त्याला घेऊया। तर खूप छान, मला खूप आवडलं, म्हणजे मला जसं पाहिजे होतं पूर्ण साखळी आणि साखळी प्लस खाली मग मंगळसूत्रासाठी 4 मणी आणि खूप सुंदर होतं। त्याच्यानंतर इकडं आपले फॉलोअर्स, बापरे भाजी मंडीमध्ये ऑलरेडी गर्दीच असते, तर इकडं खूप सारे आपली चिल्लर पार्टी फॉलोअर्स आले होते, बाकी पण आले होते, काही लेडीज आल्या होत्या भेटण्यासाठी, परत काही जाणारे येणारे पण खूप सारे बघत होते, फोटो काढत होते, पण प्रत्येकाचं शूट करणं नाही झालं कारण शिव होता सोबत। तर इकडं बघू शकता ही चिल्लर पार्टी सगळी आपली फॅन होती। त्याच्यानंतर हे ताई आल्या होत्या, तर ह्या पण खूप मोठ्या फॅन होत्या। त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायला बीडमधल्याच हॉटेलमध्ये, कारण दुपारचे काहीतरी 3 वाजले होते। सकाळी नाश्ता केला पण गेलोत परत जेवण्यासाठी। तर आम्ही ज्यांच्या इथं म्हणजे ज्वेलरी घ्यायला गेलो होतो का, तर ते आणि त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली, म्हणजे आम्ही गेलो होतो, म्हणजे सगळेच गेलो होतो 2 फॅमिली मिळून जेवण्यासाठी। तर इकडं शिवचं गेल्या सुरू होतं, त्याला विचारलं त्या ताईनी तुला काय जेवायचं म्हणून, तर तो लगेच हातावर हात मारून चिकन मटण खायचं म्हणत होता। तर मस्तपैकी पोट भरून जेवण केलं आणि आम्ही दुपारी जी पंक्चरला गाडी लावली होती का, ती परत यांच्या दुकानातून बाहेर निघले, परत ती पंक्चर झाली, मग आम्ही रिक्षाने आलो होतो आणि गाडी पंक्चरला होती। त्याला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू।